इतके साधे होते, कोणात मिक्स न होणारे होते आणि त्यांचं कोणाशी शत्रुत्व असणार आहे? कोणी केला असेल रे खून त्यांचा आणि का? बघ ना, म्हणजे एक आजारी माणूस जो बेडरिडन आहे त्याने कोणाचं काय वाईट केलं असेल? बिचारी किरणला तिच्या फक्त वडिलांचाच आधार होता. आता कसं होणार तिचं? तारा, अगं प्रोड्युसरचा फोन आहे. हा, हॅलो सर, नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. कशी आहे माझी मुलगी? सॉरी सर, काय म्हणालात तुम्ही? म्हणजे तारा कशी आहे? अरे माझ्या मुलीसारखीच आहे ना तारा, म्हणून तोंडातून पटकन निघालं. कुठे आहे ती? आहे ना इकडेच. बोला ना सर. परवा तिला ऑडिशनला यायला सांगशील? हो सर, सांगतो. बस तेवढाच निरोप द्यायचा होता. चल ठेवतो. सर सर सर, हॅलो. मी पण येऊ ना तारा बरोबर? म्हणजे तुम्हाला माझे नवीन ट्यून्स ऐकायचे होते ना? अरे हो, तुझ्या ट्यून्स नाही का? हा चालेल, ये ना. तारा बरोबर तू ये, ऐकूया. हां, ठेवतो सर. ओके, बाय. काय झालं? बोलवलंय का त्यांनी? हो, परवा ऑडिशनला बोलवलंय तुला. बघ, मला वाटलंच होतं त्यांचा फोन येणार म्हणून. हो, पण तारा मला असं वाटतं त्या माणसाला ना माझे ट्यून्स ऐकण्यामध्ये काही इंटरेस्टच नाहीये. असं का वाटलं तुला? कारण बघ ना, नेहमी ते माझ्यापेक्षा जास्त तुझी चौकशी करत असतात. म्हटलं होतं ना, माझा औरात तसा आहे. नाही का? तसं नाही, पण मला ना काहीतरी वेगळं वाटतं एवढं नक्की. तू आता वेगळे विचार नको आणत डोक्यात. हा, तू एकदा का भेटलास ना त्यांना आणि त्यांनी तुझ्या ट्यून्स ऐकला ना की ते तुला सोडणारच नाही. बघ तू. सगळे डोक्यावर पडले त्या घरात. कोणीही घरात एंट्री देतात. ऐश्वर्या, काय झालंय? नाही काही नाही. काय करतेस ऐश्वर्या? असं वागून तुझी इमेज कशी चांगली होणार? कंट्रोल कंट्रोल. नील, आपण आपल्या घरचं नाव बदललं पाहिजे आणि धर्मशाळा असं नाव ठेवलं पाहिजे. काय झालंय? नाही काही नाही. ती किरण आली आपल्या घरात राहायला आणि मॉम म्हणाल्यात की तुला हवं तितके दिवस राहा आमच्या घरात. किरणचं आता कोणी नाहीये, मग आपण आधार दिला तर यात हरकत काय? मी कोण आहे हरकत घेणारी? बबलूला दिलाच ना आधार. आपण लहानपणापासून आपल्या घरात राहतोय. ऐश्वर्या, बबलू या घराचा सदस्य आहे. ठीक आहे, आता किरण पण होईल या घराची सदस्य. वाढू दे घरात मेंबर्स. हरकत काय आहे? आपलं घर लहान आहे का? आर्थिक परिस्थिती नाही आपली? काय इशू काय आहे? आणि ही जी लोक आहेत ना, ती परकी लोक नाही आहेत. किरणच्या साक्षीमुळे आज सारंग बाहेर आहे. मी विसरलेच होते. बरोबर आहे, राईट. कसला त्रास आहे का ऐश्वर्या? नाही, कसला त्रास? काही त्रास असेल ना तर त्या दिवशी कशी बसली होतीस ध्यान लावून, तशी बस. नील, तू बाळासाठी रेडी झालास तिथेच मला मनशांती मिळाली. आता मला इतर कोणत्याही गोष्टीसाठी ध्यान लावायची गरज नाहीये. आणि मी बदलले नील. ऐश्वर्या, वाक्यात जरासा बदल कर. बदलले आहे नाही, बदलते आहे. किरणची अवस्था बघवत नाहीये मला. तिला धक्का बसलाय सावली. वडील गेलेत तिचे. अनैसर्गिक पद्धतीने जाणं पचवणं फार अवघड असतं. वहिनी, किरण काय करते? गोळ्या घेऊन झोपली होती, पण रात्रभर जागीच होती. अहो, तुम्ही बोललात का बबलू दादांशी? नाही, बोललो नाहीये, पण बोलावं लागेल. माझ्याशी? माझ्याशी काय बोलायचंय? हे बघ बबलू, आम्हाला माहिती आहे की तुला किरण आवडते, पण फक्त आवडते की तुझं प्रेम पण आहे तिच्यावर? खरं खरं सांग. एवढा कसला विचार करताय? नाही म्हणजे
असा प्रश्न येईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे मनाला पण असा प्रश्न कधी विचारला नव्हता मी. कारण माहित नाही, आवडते मला ती, माझं प्रेम सुद्धा आहे, पण ते मी स्वतःशीच कधी कबूल केलं नव्हतं. मग कबूल कर आणि तिला पण सांग आता तिला आधाराची गरज आहे. अहो पण इतक्या लगेच विचारणं योग्य आहे का? हां, म्हणजे मलाही असंच वाटतंय. म्हणजे जेव्हा नॉर्मल होतं तेव्हाही मी धाडस नाही केलंय, आणि आता तर अशी परिस्थिती आहे, नको. पण कधी ना कधी तरी धाडस करावंच लागेल. आणि माझं ऐक, हीच वेळ आहे. अहो ऐका ना, मला असं वाटतंय की आधी तिला ह्या सगळ्यातून सावरू देत, मग आपण विचार करूयात. वहिनी, तूच विचार ना माझ्या वतीने. नाही, अजिबात नाही. बबलू दादा, मी कसं विचारणार? ही तुमच्या दोघांमधली गोष्ट आहे, तुम्हीच विचारायला हवंय. आणि जर मी उद्या विचारलं तिला, तर तिला ही गोष्ट आवडेल की नाही हे नाही माहित ना आपल्याला. तर हे सगळं अचानक. गोष्टी पण अचानकच घडल्यात ना. हे बघ, तिचे वडील गेलेत, तिला आधाराची गरज आहे, कोणी नाहीये तिच्यासोबत, एकटी आहे ती. काय करणार, कुठे जाणार? तू जर हे बोललास ना, तिला आधार मिळेल. हो ना, आणि आपल्याशी इतकी चांगली नाळ जुळली आहे तिची. इथे आल्यावर तिला हक्काचं घर, हक्काची माणसं मिळतील. विचार कर,